तर माननीय राज्यमंत्र्यांनी अतिशय चांगली उत्तरं दिली, परंतु हळदीच्या विषयाला घेऊन मी फक्त कोकण विषयावरती बोलणार आहे. आणि माझं अपेक्षित आहे की ज्यांनी हळदी रंगाचा सदरा घातलाय माननीय मंत्र्यांनी त्यांनीच उत्तर दिलं तर बरं होईल. असं काय आणि सभापती महोदय, दापोलीमध्ये हळदीचं उपकेंद्र मंजूर झालेलं आहे. तर ते उपकेंद्र मंजूर झालेलं त्वरित काम सुरू करणार का? दुसरा विषय, सन्माननीय खालच्या सभागृहातले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सिंधुदुर्गातल्या काही तालुक्यामध्ये सांगलीचं पॅटर्न राबवलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे बेरोजगार शेतकऱ्यांचं उत्पादन सुरू झालं. तर हा प्रकल्प रवींद्र चव्हाणांशी चर्चा करून किंवा इतर एक अभ्यास गट तयार करून संपूर्ण कोकणात आपण राबवणार का? तो लाडसाहेबांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. आंब्याच्या पिकाच्या जोडीला हळदीचंही प्रमाण वाढायला लागलेलं आहे कोकणात. आणि परब साहेब, आपण पण कोकणातले आहेत, आमचे जगताप साहेब सगळे मंडळी आहेत. तर त्यांचं जे म्हणणं आहे लाडसाहेबांचे योग्य आहे आणि त्याचा निश्चित विचार करून त्याला न्याय दिला जाईल. सन्माननीय हेमंत पाटील परब